आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये 5 जून 2026 रोजीचा हवामानाचा आढावा, दुपारनंतरचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची उपयुक्त हवामानाबद्दल माहिती आपल्यापर्यंत दररोज मिळत राहील। या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रडारवरती की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर ती कोणती जिल्हे आहे, ते कोणते तालुके आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आता रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची स्थिती रडारवरती आपल्याला दिसून येत आहे। तर या ठिकाणी आपण ते कोणते जिल्हे आहेत ते आपण बघूयात। या ठिकाणी आपण पश्चिम विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडला जो भाग आहे या ठिकाणी आपण बघू शकत असाल नंदुरबार झालं, नंदुरबार, शिरपूर, साक्री, आव्हा, धुळे, मालेगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मालेगाव झाल्यानंतर मनमाड, नाशिक, पेठ, घोटी, अकोले या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण दक्षिणेकडे आलो तर जुन्नर झालं, चाकण, पुणे 2, बारामती, भोर, महाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे दापोली, चिपळूण, कराड, विटा, वडूज, रत्नागिरी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं राजापूर, कंकावली, सावंतवाडी, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, निपाणी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण बघू शकत असाल त्यानंतर इकडं बागलकोट आहे, विजयपुरा, काळाबुर्गी, बसव कल्याण, नलदुर्ग, धाराशिव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे उदगीर आहे, बिदर, देगलूर, अहमदपूर, लातूर, बसव कल्याण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेड, भोकर, देगलूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर यानंतर इकडं आपण या भागामध्ये आलो छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर, देवळी, कन्नड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला विजांचा कडकडाट पण मध्यम स्वरूपाचा पावसाची या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कन्नड आहे, पिंपरखेड आहे, चाळीसगाव आहे, खानदेशचा जो भाग आहे मित्रांनो, पाचोरा, पारोळा, शेवगाव या ठिकाणच्या, जामनेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भुसावळ आहे, भुसावळ, रावेर, बऱ्हाणपूर, मक्ताईनगर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस पण ढगाळ वातावरण असं या भागामध्ये स्थिती असणार आहे मित्रांनो। त्यानंतर इकडे मलकापूर आहे, नांदुरा, जळगाव, जामोद, खामगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जी स्थिती आहे मित्रांनो, अक्कोटची जी स्थिती आहे, अक्कोट आहे, हिवरखेड, सोमठाणा, धारणी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, चिखलदराचा जो भाग आहे, चिखलदरा झाला, अचलपूर, परतवाडा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अंजनगाव आहे, असदपूर, बोर्डी, चांदूर बाजार, दाभोणा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सालबर्डी आहे, जामगाव, मोर्शी, मोजरी, चांदूर, धामणगाव, तळेगाव, नांदगाव, खंडेश्वर, आमगाव, अमरावती, नांदगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे मित्रांनो।
त्यानंतर इकडं आपण वळलो तर कारंजा आहे, सिंगरखेडा, काटोल, कळमेश्वर, सावनेर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह दुपारनंतर बघायला मिळणार आहे. जो नागपूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या नागपूरच्या प्रदेशामध्ये दुपारनंतर आपल्याला हवामानाची जी स्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये दिसणार आहे. तर आपण ते व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.